वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम रामचंद्र अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटी आणि यंगस्टार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। वर्ष 19वे सादर करीत आहोत आपल्या समोर चलचित्र देखावा। माऊली, असं म्हणतात की सृष्टीच्या प्रत्येक कणात देव आहे। प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी देव कोणत्या ना कोणत्या रूपात उपस्थित आहे। तर माऊली, देव डोळ्यांनी दिसत का नाही? कारण तो डोळ्यांनी पाहायचा विषय नाही, तर तो मुळात अनुभवायचा, हृदयात जाणवायचा आणि मनात आत्मसात करायचा आहे। जसं वारा असतो, तो दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवतो, तसं देवाचं अस्तित्व आहे, निराकार पण सर्वत्र व्यापलेलं। भक्ती, नामस्मरण आणि सद्गुणी आचरणाने मन शुद्ध झालं की तो आपोआप प्रगट होतो। माऊली, देवाला पाहण्यासाठी बाह्य डोळ्यांची नव्हे तर हृदयातील डोळ्यांची गरज असते। पुंडलिका भक्तबळी विठू आले भूतळी, अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ। वासुदेवा न कळे पार, नाम्या सवे जेवी फार। भक्त भावार्था विकला, दासी जनीला आनंद झाला। भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करत असे। एके दिवशी त्याच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन या विश्वाचा पांडुरंग रया स्वतः त्याला भेटायला आला। पण भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये इतका मग्न झाला होता की तो विठोराया आला तरीही उठला नाही। त्याने पांडुरंगाला थांबण्याची विनंती केली आणि एका विटेवर उभं राहण्यास सांगितलं। विठोबा त्या विटेवर उभा राहिला आणि आजही 28 युगे झाली तरीही कटेवर वर हात ठेवून विटेवर पंढरपुरात भक्तांसाठी तसाच उभा आहे। माऊली, भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांचा अनुभव नेहमीच अद्भुत आणि हृदयस्पर्शी असतो। काही प्रसंग असे येतात जेवढे डोळ्यांनी पाहणे कठीण असते तेवढे मनाने आणि हृदयाने अनुभवता येतात। भक्ताची विठोबाशी झालेली दिव्य भेट, गगनात उडणारा वैकुंठ रथ पाहून मिळालेला आध्यात्मिक आनंद भक्ताला भक्तीच्या गोड अनुभवात घेऊन गेला। तुका आकाशी गेला, गगनी विठ्ठल भेटला। गरुड पंखी आला, वैकुंठ रथ घेऊन आला। देव म्हणती आगे चला, तुका माऊली आम्हा भेटला। गगनी कीर्तन झाले, देवांगणी अभंग गातले। तुका म्हणे मज विठ्ठल मिळाला, भक्त जनांचा सोहळा झाला। तुकाराम महाराजांच्या अखंड नामभक्तीमुळे पांडुरंगाने त्यांना वैकुंठाला नेलं। भक्तीचा शेवट म्हणजे भक्त आणि देव यांचं एकरूप होणं, हेच या प्रसंगातून साध्य होत आहे। माऊली, आयुष्य हे मोह, माया आणि अनेक दुःखांनी ग्रस्त आहे। त्यावर उपाय मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे भगवत भक्ती। लहानपणापासूनच प्रचंड दुःख सहन करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनाही भक्तीचा फार छंद होता। 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना जेव्हा त्यांच्यात असलेली सिद्धी आणि तपश्चर्या मोठी समजत होते, तेव्हा मृत्यूवरही विजय मिळवलेल्या या चांगदेवांनी जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकली तेव्हा त्यांचे मन अहंकाराने भरले आणि त्यावेळी साक्षात भगवंताचे स्वरूप असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्काराने जड आणि निर्जीव असलेली भिंत जिवंत करून चालवली आणि जगासमोर दाखवले की खरे सामर्थ्य तर नम्रतेत आणि ज्ञानात आहे, अहंकारात नाही। इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची। जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली। 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 माऊली, भगवंताच्या भक्तीत किती दंग व्हावं तर मन गुंतलेले देखा पांडुरंगी। मृतिके सम झाला असे गोळा, बाळ मिसळला मृतिकेत। रक्तमांस तेणे झाला गोळा लाल, नेणवे तात्काळ गोरोबासी। एका जनार्दनी उटक आणून कांता, पाहे तव तत्वता बाळ न दिसे। माऊली,
मडकी घडवणारा गोरा कुंभार विठ्ठलनामात इतका तल्लीन झाला की पायाखाली त्यांचा स्वतःचाच लहान मुलगा दाबला गेला. पत्नी आक्रोश करू लागली आणि त्यांना रागाने बोलू लागली. गोरा कुंभार दुखावला, पण संतींनी विठोबाची शपथ घातली तेव्हा विठ्ठलाने प्रसन्न होऊन मुलाला पुन्हा जिवंत केले. या प्रसंगातून एकच बोध मिळतो, भक्ती खरी असेल तर देव स्वतः हस्तक्षेप करून भक्ताला अपमानास पात्र होऊ देत नाही. संसारात संकट येतं पण देव शेवटी सावरतो. माऊली, या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात की भक्तीच ही खरी ताकद आहे. अहंकाराला अंत नाही, पण भक्तीला मर्यादा नाहीत. भक्तीत संसाराचं दुःख नाहीसं होतं, आत्म्याला समाधान मिळतं आणि देव स्वतः भक्तासाठी उभा राहतो. माऊली, संतांची भक्ती, शिवरायांचे शौर्य आणि टिळकांचे राष्ट्रप्रेम हेच आपल्या संस्कृतीचे 3 आधारस्तंभ आहेत. संतांनी भक्तीमधून समाजाला श्रद्धा दिली, शिवाजी महाराजांनी शौर्याने स्वराज्य दिलं आणि लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन समाजाला एकतेचा मार्ग दाखवला. आज आपण त्या परंपरेचे वारसदार आहोत आणि हा वारसा आपल्याला पुढेही असाच चालू ठेवायचा आहे. आणि माऊली, हेच आम्ही या चलचित्राद्वारे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आपण सारे मिळून हात जोडून गणरायाच्या चरणी साकडं घालूया की आपल्या समाजात श्रद्धा, शौर्य आणि एकतेचा दीप सदैव प्रज्वलित राहो. चला सर्वांनी मिळून गाऊया.